नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या एका ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। तर शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या वेळा बदलणार, लेटेस्ट न्यूज। या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, 15 जून पासून महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल, शाळा उघडण्यापूर्वीच नवीन टाइम टेबल जाणून घ्या। चला तर पाहूया संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बातमी आहे, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। मोठा निर्णय काय आहे? महाराष्ट्रातील सर्व शाळांचे वेळापत्रक का बदलणार, जाणून घ्या आताची लेटेस्ट न्यूज। चला तर मित्रांनो, बघूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी एक नव अपडेट हाती आले आहे। ते म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळेचे वेळापत्रक पूर्णपणे बदलणार आहे। शाळा आता 5 वाजेला सुटणार नाही, तर 4 वाजेला सुटली जाणार। दरम्यान आपण येत्या शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रकात जो बदल आहे तो बदल जाणून घेणार आहोत। पुढील महिन्यात राज्यातील शाळा सुरू होणार। 15 जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2025-26 नवीन वर्ष सुरू होणार आहे। खरं तर 24-25 या वर्षाची समाप्ती फारच उशिरा झाली आहे। यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, हे राज्यातील शाळा कधी उघडणार, हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून उपस्थित केला गेला। मात्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे आणि यामुळे शैक्षणिक वर्ष केव्हापासून सुरू होणार, या शाळांसाठी कधी उघडणार, हा महत्त्वाचा सवाल विद्यार्थ्यांकडून पालकांकडून उपस्थित केला गेला जातो। मात्र शाळांच्या शालेय विभागाने यंदा सुद्धा 15 जूनला पासूनच शाळा उघडतील असे जाहीर केले। दरम्यान असे असतानाही राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते। मीडिया रिपोर्ट नुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून, असे झाल्यास राज्यातील शाळांमध्ये वेळापत्रकात बदल होईल असे बोलले जाते। दरम्यान आता आपण शैक्षणिक वर्ष लागू झाल्यानंतर शाळेचे वेळापत्रक कसे असेल या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। असं असणार शाळेचे नवीन टाइम टेबल। मीडिया रिपोर्ट नुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळेचा टायमिंग हा 9 ते 4 राहणार आहे। या नव्या टाइम टेबल नुसार राज्यातील सर्वच शाळा 9 वाजेला भरतील, 4 वाजेला सोडल्या जातील। मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचा झाला तर अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे। नक्कीच हा निर्णय घेतला गेला याचा विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर मोठा परिणाम होणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांना 5च्या आधीच सुट्टी मिळणार आहे। परिपाठ किती वाजेला होणार, तर मीडिया रिपोर्ट नुसार नवीन टाइम टेबल समोर आला आहे। या नवीन टाइम टेबल नुसार राज्यातील शाळा आता सकाळी 9 वाजता भरतील। 9:25 पर्यंत परिपाठ होईल। परिपाठ झाल्यानंतर लगेच लेक्चरर्स किंवा पिरियड्स तास सुरू होणार आहेत। 9:25 लेक्चरर सुरू होतील आणि जवळपास 11:25 वाजेपर्यंत पहिली तासिका पूर्ण होणार आहे। त्यानंतर मग 10 मिनिटाची लहान सुट्टी देणार आहेत। लहान सुट्टी झाली की 11:35 वाजेला शाळा भरेल आणि त्यानंतर 12:30 पर्यंत 2 तासिका होतील। त्यानंतर जवळपास 40 मिनिटाची मोठी सुट्टी मिळणार आहे। मोठी सुट्टी झाली की मग दीड पासून पुन्हा शाळा भरेल। 3:55 तासिका होतील। दरम्यान शेवटच्या 5 मिनिटांनी वंदे मातरम घेतली जाईल। त्यानंतर मग शाळा सोडली जाईल असे बोलले जाते। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे, कारण शाळेच्या वेळापत्रकात प्रचंड बदल होणार आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षात लागू होणार आहे। करिता ही बातमी आपण व्हायरल केली आहे। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।